हाय यूट्यूब फॅमिली. आम्ही टोकन यंत्र मिशन आणली, 9-10 हजाराची आणली मिशन. तर त्याने आम्हाला सोयाबीन पेरायची. तर मी टाकले एकात बी आणि एकात टाकलंय खत. कारण की ना दोन्हीकडून 2 डबके असतात, एकात बी टाकावं लागतं आणि एकात खत टाकावं लागतंय. कारण की ना मग दोन्ही पण पडते. तर मग नंतर काढली सरी. सरी केला आम्ही दोघांनी चालू सोयाबीन पेरायला जोडी. तर बघू शकता सरी पण कशी काढलेली. तर कारण की ना सरी काढावंच लागते. आमच्याकडं लई चिबड्या रानं येतं. चिबड्या रानात सोयाबीन तशी येतच नाही पेरलेली. सरी काढली तरच येते. कारण की ना हा बघा आता किती चिखल पण लागत होता, तरी पण मी तसंच पेरलं. कारण की ना पेरलं तरच उगवण ना, नाही पेरल्यास कुठलं उगवण. म्हणून मग सोयाबीन पेरलं टोकन यंत्राने. कारण की ना एकच नंबर सोयाबीन येते. तर आम्हाला ना 1 एकरला 19-18 कट्टे झालते सोयाबीन. तर तुम्ही पण अशीच सोयाबीन पेरा, अशी टोकन यंत्र आणा. काय 9 ते 10 हजाराला येते. तुम्ही पण आणा आणि तुम्ही पण अशीच सोयाबीन पेरा. कारण की ना चिबड्या रानात नवीन काहीतरी करायचं. सारखा पाऊस असला ना आमच्या ह्या रानात काहीच पिकत नाही. त्याच्यामुळं आता आम्ही टोकन यंत्राने चालू केलं आहे. तुम्ही पण असंच चालू करा, खूप छान सोयाबीन येते. बघा आता लाईक करा चॅनलला, सबस्क्राईब करा चॅनलला आवडला असला तर. बघा आता आमचे मालक पण टोकीत आहेत. आम्ही दोघं पण टोकतात. कारण की ना आम्ही 2 मेसनी घेतल्या. आता तुम्ही पण 2 घ्या, कारण की दोन्ही ना लय फास्ट होत आहे. आम्ही दोघं जण ना येळाचं 2 एकर सोयाबीन टोकतो. तर बघा मी तुम्हाला आणखीन दाखवते. एकीकडून खत टाकलेलं आहे आम्ही, एकीकडून बी टाकलेलं आहे. कारण की ना असंच टाकायचं, एकीकडून खत आणि एकीकडून बी. म्हणजे कारण की ना दोन्ही पण सोबत पडतंय. कारण की ना बघू शकतात खूप छान सोयाबीन येते. जोडी आवडली असले तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की ना आमच्या इकडं खूप पाऊस चालू या. तर बघा तुम्ही आमची किती बेजारी चालू या. मुसळधार पाऊस चालू आहे आमच्या इकडं. आमच्याकडले तळे भरले तर. आणि बघू शकतात तुम्ही पाऊस पण किती चालू आहे. तर पलीकडे दिसतंय का ते आमच्या रानापासलं तळे किती भरलंय पावसाने, बघा तुम्ही. कारण की ना आमच्याकडं पाऊस असतो, त्याच्यामुळे आमच्याकडं सोयाबीन येत नाहीत. म्हणून आम्ही तसे करतो काहीतरी नवीन आयडिया. तुम्ही पण करा तशीच. आणि बघा आता किती छान पाऊस पडतोय, गार एकदम. सगळं हिरवंगार गवत उगवतंय परत पाऊस पडला की. आणि हे आहे आमच्या ड्रॅगन फ्रूटचा बाग. परत आता पाऊस पडल्यास आता काय काम करावं म्हणून बसलोत आम्ही ड्रॅगन फ्रूटच्या बागात तण काढीत. बघा आता किती तण झालंय. तर कारण की ते पण एक कामच आहे ना, ते पण केलंच पाहिजे. कारण की केलं तरच फी होतंय ना, नाही केल्यास काय. बघा आता ड्रॅगन फ्रूटचा बाग आमचा